पुढची बातमी आहे सर्वसामान्यांची धास्ती वाढवणारी। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयनं निर्बंध लादले आणि यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या जनसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकला। गेल्या 2 वर्षांपासून बँकेची आर्थिक स्थिती डळमळीत व्हायला सुरुवात झाली होती। बँकेच्याच वार्षिक अहवालातून ही गोष्ट समोर आली आहे। त्यातच माजी जनरल मॅनेजरनंच बँकेला डुबवल्याचंही सिद्ध झालंय। या परिस्थितीमध्ये बँकेला नवसंजीवनी कशी मिळणार हाच खरा प्रश्न आहे। 30 पेक्षा जास्त शाखा आणि बहुराज्य सहकारी बँकेचा दर्जा प्राप्त बँक असलेल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयनं निर्बंध घातले। संचालक मंडळ बरखास्तीची कारवाई झाली, बँकेवर प्रशासक नेमण्यात आला आणि काही बंधनही आली। यामुळे धक्का बसलेल्या ग्राहकांचा संताप अनावर झाला। एक मेहता करून आहे की माणसाने 21 करोड रुपये गफला केला त्यांनी, आणि याच्याबरोबर आरबीआय कसं तुम्हाला सांगते का 6 महिन्यामध्ये 6 दिवसात पैसा नाही देणार, 90 दिवसात देणार। 90 दिवस का? बँकेने पैसा दिला पाहिजे। 90 दिवस कशाला व्हायचं? 6 दिवसामध्ये द्या, 10 दिवसामध्ये, पण द्या पैसा लोकांना। एफडीआयने जे हे निर्णय घेतला ॲक्च्युली हे चुकीचा निर्णय आहे। त्यांना माहीत होता की हे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लास्ट 5 इयर्स यांचा परफॉर्मन्स बरोबर नव्हता। हे जाणून तुम्ही सडनली सेक्शन 35 हे तुम्ही इम्प्लिमेंट करतात आणि सिटीजनचे पैसे एकदम ब्लॉक करतात, हे ॲक्च्युली चुकीचे आहे। फक्त तुम्ही तिकडे बोलते लाईट बिल चालू राहणार, बँकेचा सगळा कारभार चालू राहतात, त्याचं सॅलरी चालू राहणार, पण सिटीजनच्या बेचारे सिनियर सिटीजन आणि लोकांच्या पैशाचं काय? आता लग्नाचा सीजन आलेला आहे, किती लोकांचे लग्न आहे, तिथे मुलीचे लग्न आहे, त्या लोकांचे पैसे पाहिजे। आमच्या आता मुलाबाळांचं लग्न करायचं तर आम्ही काय करायचं? एक तर सोन्याचे भाव वाढलेले आहेत, आम्ही केलेलं पण नाही काही, मग आम्ही पैसा आणायचं कुठून? आता मुलीचं माझ्या लग्नाचं आम्ही बघतोच आहे, 2 थळं येऊन गेलीत, बघून गेलीत, आता ठरलं तर काय करायचं आम्ही? अशातच माजी जनरल मॅनेजर हितेश मेहतानं बँकेत 122 कोटींचा घोटाळा केल्याचं समोर आलंय। प्रभादेवी शाखेतून 112 कोटी तर गोरेगाव शाखेतून 10 कोटी रुपयांवर त्यानं डल्ला मारल्याची माहिती आहे। त्याला आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे। या प्रकरणात आणखीही काही आरोपी असण्याची शक्यता आहे। देवर्षी घोष यांनी मुंबई पोलीसकडे त्यांच्याच बँकेचे जनरल मॅनेजर अकाउंट्स हितेश मेहता यांच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे। या तक्रारीमध्ये हितेश मेहता यांनी बँकेचे 122 कोटी रुपये हे याचा अपहार केलेला आहे अशा प्रकारची तक्रार केली आहे। या तक्रारीच्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईच्या दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर केलेला असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेत पुढे चालू आहे। बँकेनं त्यांच्या वेबसाईटवर जो वार्षिक अहवाल अपलोड केलाय त्यानुसार 2023 मध्ये सतीश चंदेर हे अध्यक्ष तर गौरी भानू या उपाध्यक्ष होत्या। 25 एप्रिल 2023 पासून पुढे बँकेला अध्यक्षपदच नव्हतं, त्यामुळे सगळा कारभार उपाध्यक्ष गौरी भानू यांच्याकडे होता। गेली 1.5 ते 2 वर्ष बँकेचं अध्यक्षपद रिक्त का होतं हा मोठा प्रश्न आहे। ही बँक एका उदात्त हेतूनं स्थापन करण्यात आली होती। 1968 साली कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या पुढाकारानं बँकेची स्थापना झाली। निम्न आणि मध्यम वर्गातील कामगारांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं बँकेची स्थापना झाली। जर्मन लेबर बँकेच्या सिद्धांतावर बँक आधारित आहे। स्थापनेनंतर बॉम्बे लेबर कोऑपरेटिव्ह बँक या नावानं ओळखली गेली। 1977 मध्ये बँकेचं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक असं नामकरण झालं। एवढा गौरवास्पद इतिहास लाभलेल्या या बँकेला भ्रष्टाचाराची कीड लागली। कोऑपरेटिव्ह बँकांच्या या डबघाईला सरकारच जबाबदार आहे असं बँक तज्ज्ञांचं म्हणणं आहे। ठेवीदारांना आरबीआय काहीच कळवत नाही, यांच्या वेबसाईट आहेत आरबीआयच्या, त्यामुळे आरबीआय पण फार हुशार याच्यातला भाग नाही आहे। रेग्युलेटर म्हणून, सुपरवायझर म्हणून आरबीआय आपल्या कामामध्ये कुचकामी आहे। उद्याच्या उद्या तुम्ही खुलासा करा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणून, तुम्ही या न्यू बँक ऑफ इंडियाच्या काउंटरवरती DICCचा माणूस बसून माझे इन्शुअर्ड रक्कम 5 लाखामध्ये कधी देणार, नाहीतर मी मुंबई न्यायालयामध्ये ह्या सर्वांच्या वतीने पुढच्याच आठवड्यामध्ये मी केस दाखल करतोय। अनेक राजकीय व्यक्ती बँकेचे कर्जदार आहेत, ज्यांच्याकडे मोठ्या रकमांची कर्ज आहेत। बँक कुणामुळे बुडाली हे तपासात स्पष्ट होईलच, पण आयुष्यभर कष्ट करून जमा केलेली पुंजी ज्यांनी बँकेमध्ये ठेवली त्यांना मात्र मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतंय। त्यांची हतबलता कधी आणि कोण संपवणार हाच खरा प्रश्न आहे। प्रशांत बढेसह सूरज ओझा, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।